चला चहा प्यायला. हाय, नमस्कार. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस सुद्धा खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचा प्रार्थना. तर आज मी 8 वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर अजून झाडायचं वगैरे सर्व काही बाकी आहे. उठल्या मी आधी आज आंघोळच करून घेतली, कारण की आज थोडंसं बरं वाटत नव्हतं, म्हणून म्हटलं पहिले आंघोळ करेल तेव्हाच कामाला सुरुवात करेल. आधी तर मी सर्व काही काम आवडते, नंतर आंघोळ करते, पण आज थोडं बरं नव्हतं, मग आधी मी आंघोळच करून घेतली. त्यानंतर मग कामाला सुरुवात केली. आंघोळ केल्यानंतर मग झाडझूड केलं, चहा वगैरे, अंडी वापायला टाकले. चला, सकाळचे 8 वाजले. मी आता चहा ठेवते. उठल्या आंघोळ केली आधी, आता चहा पाणी करते, नंतरच झाडझूड करणार आहे मी, कारण की तुम्हाला सांगितलं ना मी आज बरं नव्हतं. तर बघा, चहामध्ये अद्रक टाकणार आहे मी. रोजच अद्रक टाकते, कारण हिवाळ्याचं आहे ना, अद्रक टाकल्याने चहा पण छान येतो आणि आपलं कसं डोकं वगैरे दुखतं ते पण चांगलं होऊन जातं. आणि अद्रक गरम असल्यामुळे ना हिवाळ्यामध्ये वापरतेच मी, जास्त करून वापरते. त्यानंतर चहा पण टाकली, अद्रक किसून टाकला. नंतर आता थोडी साखर, कारण की साखर कमीच वापरते मी. फिक्का चहा आवडतो आम्हाला सगळ्यांना, आम्ही फिक्काच चहा घेत असतो त्यासाठी. तर चला, अंडी वापायला ठेवली मी इकडे साईडला, तर ते आता इकडे ठेवते आणि इकडे मी चहा ठेवणार आहे. आता असं करून मी उशिरा जरी उठले ना एखाद वेळेस, तरीसुद्धा मी सर्व कामं असं पटपट करून घेत असते. तर आता बघा, घर झाडून घेणार आहे मी. चहा उकळतो तोपर्यंत मी झाडझूड करून घेणार आहे, कारण आज उठल्या झाडझूड केली नाही, नाहीतर उठल्या झाडझूड करत असते मी. त्यासाठी आज तर मी डायरेक्ट आंघोळीलाच उठली, बरं नव्हतं, मग डायरेक्ट आंघोळीलाच गेले बाथरूममध्ये. तर चला, आता झाडझूड पण झालेलं आहे माझं. इथं 2-3 रूम मी पटकन झाडून आलेली आहे, यांचं पण आंघोळ झालेलं आहे. तर आता चला, चहा पण उकडून गेलेला आहे. मी आता चहा गाळून देते यांनासुद्धा आणि माझ्यासाठीसुद्धा. तर अशा प्रकारे दोघांसाठी मी इथं चहा गाळून घेतलेला आहे. आता यांनासुद्धा चहा दिला आणि मी सुद्धा घेतला. तर बघा, आता परत अद्रक घेतलं मी भाजी बनवण्यासाठी. यांची तर वेगळीच फरमाईश असते. आज बघा यांच्यासाठी मी काय बनवलेलं आहे. लसूण मी असं निवडून डब्यामध्ये ठेवतच असते, तुम्हाला भरपूर वेळा मी दाखवलेलं सुद्धा आहे. आता तर एवढे महाग झाले लसूण, पण तरीसुद्धा आणावेच लागतात, महाग असो किंवा काही असो. आता मी इकडच्या गॅसवर कांदे ठेवलेले भाजायला, भाजले की नाही बघू. तर आपले कांदे इथं भाजून झालेले, हे बघा, गॅसवर जाळी ठेवूनच भाजलेत मी. तुम्हाला माहिती आहे मी कांदे कसे भाजते ते. गॅसवर जाळी ठेवून दिली, कांदे भाजून घेतले. आज टमाटा काय भाजला नाही मी. हे बघा, आता हे मी वाटण करून घेणार आहे. कपडे धुवायचे बाकी माझे, इकडं ठेवते मी साईडला. मिक्सरचं भांडं आणते. भांडे इकडे आहेत ना डगमध्ये घासून ठेवलेले, तर तिथं होतं हे. मी अजून भांडे पण लावलेले नाही, जागच्या जागी घासून तिथंच पडलेले रात्रीचे माझे. तर बघा, कांदे, हे कांदे मी इथं टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे. आता लसूण टाकले, कांदा पण भाजून झालेला आहे तो पण टाकला, लसूण टाकलं, अद्रक टाकलं, टमाटे सर्व नाही टाकायचे होते पण टाकले गेले, नंतर काढून घेतले, थोडेच टाकायचे होते.
हे वरून टाकण्यासाठी राहू दिलेले आहे. आता इथं मसाले पण टाकून घेणार आहे मी. थोडं जिरं टाकायचं आहे आपल्याला. इथं जिरं टाकल्यानंतर धना पावडर, थोडं अर्धा चम्मच धना पावडर टाकलेलं आहे मी इथं. त्यानंतर गरम मसाला, चटणी. मसाल्याच्या डब्यामधली चटणी पण संपून गेलेली आहे, त्यासाठी इथं चटणी टाकते. डब्बा भरून घेते चटणींचा, मसाल्याचा. ही थोडी फिकट चटणी, तिखट आणि फिकट दोघं या दोन डब्यांमध्ये 2 चटण्या आहेत माझ्या. आणि ही आहे शिमला मिरची, ती लाल चटणी येते ना, ती पण थोडी टाकली. हिच्याने ना तरण छान येतं, त्यासाठी मी टाकली. आज तर व्हिडिओला खूपच लेट होणार आहे. थोडीशी हळद, आणि थोडा मॅगी मसाला टाकायचा राहिला. थोडा चवपुरताच टाकते, जास्त नाही. छान चव येते याच्याने. बघा, वाटण पण करून घेतलं मी इथे. तर चला, आजची रेसिपी मी काय बनवणार आहे. गॅस पेटवून मी कढई ठेवलेली. हे बघा, बोंबीलची भाजी बनवणार आहे मी आज. रस्सावाली काळा मसाल्याची बोंबीलची भाजी. मटण सारखीच लागते, खूप छान लागते. बोंबील आणते ना मी तेव्हाच निवडून ठेवते. सर्व काही बोंबील मी असं निवडून डब्बा भरून ठेवते, म्हणजे कधी पण आपण भाजी केली ना फक्त काढायचं आणि टाकायचं काम राहतं. आता मी तेल टाकलेले बोंबील इथं परतून घेतले मस्तपैकी. यांना थोडंसं तेलामध्ये जर परतवलं ना, चव वाढून जाते भाजीची. आता आपल्याला इथं मसाला टाकून घ्यायचा आहे. बोंबील परतवले गेले, तर आता मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे मी तर, आणि छान असं परतून घ्यायचं आहे. बघा तुम्ही, ही भाजी अशी मसाल्याची जर केली ना, बोंबीलची भाजी, खूपच छान लागते. तुम्ही मटणच विसरून जाल, चिकन मटण तर विसरूनच जाल. आता मिक्सरचं भांडं धुवून आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे, ते पण वाया जाऊ नये त्यासाठी. आणि मी आता साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मी प्रत्येक वेळेस सांगत असते की मी कधी पण गरम पाणीच टाकते भाजीमध्ये. आता मी हे गरम पाणी इथं टाकते. हे बघा, आता एवढीच भाजी करायची आहे. आता बोंबील शिजेपर्यंत भाजीला उकळू द्यायची. भाजी छान मस्त उकळायला लागली इथं,
आणि बघा कशी झाली माझी बोंबीलची भाजी, मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही भाजी. तर चला आता सर्वजण मीठ टाकून घेणार आहे मी आणि सर्वजण आता आम्ही परत थोडा वेळ शिजू देणार आहे आणि सर्वजण आता जेवायला बसणार आहे आम्ही. तर चला तुम्ही पण जेवण करायला या. आणि भाजी छानच झालेली आहे बघा, एकच नंबर. बोंबील पण आपले शिजून गेलेले आहे, शिजून झाले बोंबीलसुद्धा. तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि भाजीला हलकं असं तळण सुटलेलं आहे. तर बघा एकच नंबर अशी आपली भाजी झालेली इथं. तर चला बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट नक्की करा, लाईक करा.